नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बातम्यांच्या पहिले घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. जरांगे सरकारच्या आजचे बाहुले, लक्ष्मण हाके यांची टीका. महायुतीला सळो की पळो करणार, ओबीसी नेते भडकले. कॉक्रोच जनता पार्टीची देशव्यापी मोहीम, क्या बोलती पब्लिक मोहिमेला दिलं नाव. अध्यक्ष अभिजित दिपकेंनी केली घोषणा. जेनझींसाठी राहुल गांधींची मोहीम, इन्स्टावर आस्क मी एनिथिंग मोहीम राबवणार युवकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसचा नवा फंडा. मी डोळे बंद ठेवून जेनझीवर विश्वास ठेवेन, मोहन भागवत यांचं वक्तव्य. भागवत यांच्या वक्तव्यानं भाजपाची गोची. आमदार महेंद्र थोरवेंचे शिवसेना आणि गोगावलेंबाबत वक्तव्य. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचीच निवड होणार. महेंद्र थोरवेंकडून गोगावलेंच्या पालकमंत्री पदाबाबत दुजोरा. हायकोर्टाच्या निर्देशानंतर डॉक्टरांचा देशव्यापी संप अखेर मागे. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, पण रुग्णसेवेवर परिणाम नको, कोर्टाचा निवाडा. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महायुतीला सळो की पळो करणार, लक्ष्मण हाके म्हणतायत. जरांगे सरकारच्या हातचा बाहुल आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जरांगेंवर टीका. जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी नेते आक्रमक तिथं पाहायला मिळतात. त्यातच लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जरांगे सरकारच्या हातचं बाहुले बनले असून आरक्षणाच्या प्रश्नाऐवजी सरकारला अधिक महत्त्व देत असल्याचा दावा हाके यांनी पत्रकार परिषदेत केलाय. यावेळी त्यांनी मनोज जरांगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली आहे. हाके यांनी जरांगे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिलाय. आम्ही भुमरे आणि शिरसाट यांना निवडून आणलं, असं जरांगे यांनी म्हटलं होतं. यावरून जरांगे आरक्षणासाठी नव्हे तर विशिष्ट पक्षासाठी काम करत असल्याची कबुलीच त्यांनी दिल्याचं हाके म्हणाले. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनामागील भूमिका संशयास्पद ठरत असल्याचा दावा त्यांनी केलाय. ज्या मराठा समाजातील व्यक्तींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले त्या प्रकरणांवर जरांगे बोलत नाही. त्याऐवजी ते काही नेत्यांची बाजू घेत असल्याचा आरोपही हाके यांनी केलाय. कास्ट व्हेरिफिकेशन समितीवर टीका करणं योग्य नाही, कारण ती कायद्याच्या चौकटीत काम करणारी यंत्रणा आहे, असंही हाके यांनी स्पष्ट केलंय. या मनोज जरांगेंचा रोख पहिल्यांदा चिमणरावजी भुजबळ साहेबांकडे म्हणजे नाशिककडे होता. पुन्हा त्यांचा रोख देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे होता. परत त्यांचा रोख परळीच्या मुंडे बंधू भगिनींकडे होता. पण आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य हे होतं की आज त्यांनी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे रोख वळवला. मनोज जरांगेंना नक्की झालंय काय, त्यांची चिडचिड समजू शकतो मी. बघा, ते काल बोलले की मी जी प्रमाणपत्र रद्द झालेत त्यांचा उद्या समाचार घेणार आहे. ज्यांची प्रमाणपत्र रद्द झाली त्यांच्यावर हा माणूस एक ब्र शब्द बोलला नाही. बोलले कुणावर? दहीहंडे यांच्या प्रमाणपत्र रद्द होण्यावर. त्यांचा दावा असा आहे की दहीहंडेंकडे नोंद सापडली तर 3000 दहीहंडेंना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हे आजची जी पत्रकार परिषद होती मनोज जरांगेंची, हे आजपर्यंत दावा करत होते की मी छावा आहे, मी वाघ आहे. पण आज ते बळीचा बकरा दिसले मला. बळीचा बकरा तेच बोलले, मी नाही बोलत. परत तुम्ही म्हणसाल तुम्ही त्यांच्यावर टीका करताय का, तेच बोलले की माझा बळी. पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे सीजेपीचे अध्यक्ष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष दिपकेंकडून पक्षाच्या आगामी धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. क्या बोलती पब्लिक नावाची सीजेपीची नवी मोहीम त्यांनी छेडली आहे. देशभरातील नागरिकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. प्रधानांचा राजीनामा सीजेपीचं मोठं यश, असं दिपके म्हणतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाच्या सीजेपी कोर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजित दिपकेंनी पक्षाच्या आगामी धोरणाची घोषणा केली आहे. सीजेपी लवकरच क्या बोलती पब्लिक नावाच्या देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. कार्यकर्ते देशभरातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतील. दिपके यांनी सांगितलं की असं युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महागड्या शिक्षणामुळे पालकांवरील वाढता आर्थिक भार यासारखे मुद्दे या मोहिमेच्या केंद्रस्थानी असतील. शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि उच्च दर्जाची बनवण्यासाठी मोठं जनआंदोलन सुरू केलं जाईल. मुलांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च केल्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असतात. त्यांनी असाही दावा केलाय की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे आंदोलनाचं मोठं यश होतं, असंही दिपके म्हणतात.
या देशाच्या तरुणांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नाही मागच्या 12 वर्षात. जी सरकार 12 वर्षापासून म्हणत होती की या सरकारमध्ये राजीनामे होत नाही, ही सरकारमध्ये इस्तिफे नाही होते, या देशाच्या जनतेने त्या सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला. आणि नुसता घेऊनच नाही दाखवला, सरकारला झुकवलंय, भाग पाडले राजीनामा देण्यावर. आणि ज्या सरकारपासून लोक इतक्या वर्ष घाबरलेली होती, बरेचसे लोक म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्या आंदोलनातली सगळ्यात मोठा विजय होता. आम्हाला असं वाटतं की आमचा जो सगळ्यात मोठा विजय होता किंवा जेनझीचा जो सगळ्यात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता. या देशात जी भीती निर्माण करून ठेवली होती, दडपशाही निर्माण करून ठेवली होती या सरकारने मागच्या 10-12 वर्षात, ती भीती आता देशाच्या नागरिकातून संपलेली आहे, त्यांच्या मनातून ती भीती संपलेली आहे. आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील, सरकारला फक्त प्रश्नच नाही विचारणार, तर गरज पडली तर रस्त्यावर येतील आणि आज एकाचा राजीनामा मागितला, उद्या दुसऱ्यांचे राजीनामे मागतील. तर जी भीती संपवली आहे लोकांच्या मनातली, ती या आंदोलनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठी. पुढची बातमी आहे राजकारणातून. राजकारणात रोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया असं वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यातच बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की सुनेत्रा पवार या मोठ्या दुःखातून बाहेर आल्यात. स्त्रीच्या सन्मानावर भाष्य नव्हे, संस्कृतीचा अपमान आहे. वैयक्तिक आयुष्यावर नव्हे, कामावर बोला असं पाटील म्हणतात. महाराष्ट्राची संस्कृती स्त्रीचा सन्मान शिकवते असेही बाळासाहेब पाटील म्हणतात. आपलं मायपीसीचं काम थोडंसं लेट झाल्यामुळं पैसे आपले पडू शकले नाही. माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील. जे ॲग्रीटेकचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील. आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका. जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भामध्ये काही संभ्रम होता, त्या संदर्भात आमच्या खात्याचे प्रधान सचिव तरडे साहेबांनी, आमचे सहकार आयुक्त तावरे साहेबांनी देखील इंडिव्हिज्युअल बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे. त्या संदर्भात लोक त्या कामाला गती भेटलेली आहे. खर तर सुनेत्राताई यांच्यावरती टीका झाल्यानं म्हटलं जाते की वैयक्तिक घेऊ नका. काय कसं होतंय? नाही, तसं नाही. तर एक आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, आता वहिनी अशा दुःखामधून बाहेर आलेल्या आहेत आणि ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत, वेळ देत आहेत, न्याय देत आहेत लोकांना. आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एका स्त्रीचा अपमान केल्यासारखाच आहे. आम्ही देखील त्या दिवशी त्या सांगितले की बा त्याचा आम्ही निषेध करतो. हे संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला शोभणारी गोष्ट नाही आहे. आम्ही त्या दिवशी निषेध करा, ते काही बरोबर नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. त्यातच आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य गोगावलेंबाबत समोर आलंय. ते म्हणतायत रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच यांचीच निवड होणार. महेंद्र थोरवेंकडून गोगावलेंच्या पालकमंत्री पदाबाबत दुजोरा देण्यात आलाय. धनुष्यबाणाची निशाणी शिंदे शिवसेनेकडेच राहणार असंही थोरवे म्हणतायत. आमदार महेंद्र थोरवे यांना याचा आत्मविश्वास आहे. काय सूत्रांकडे माहिती आहे अधिक शिवसेनेच्या अंतर्गत गटात? माझ्या मते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे. त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाहीयेत. तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या निवडणुका आता यापुढे होतील या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारे जण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील.
रायगडच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाडमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. रघुवीर देशमुख, महेंद्र शेठ पाटेकर शिवसेनेत दाखल झालेत. महाडच्या राजकारणात मोठी उलथापतीत पाहायला मिळते. विरोधी पक्षातील दिग्गज नेते शिवसेनेत दाखल झालेत. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मोठा पक्ष प्रवेश तिथं पार पडलाय. रायगडच्या महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. रघुवीर देशमुख, महेंद्र पाटेकर शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेत. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची महाडमध्ये ताकद अधिकच वाढली आहे. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. भंडाऱ्यातून समोर आली आहे एक धक्कादायक बातमी. प्रेमविवाहानंतर पतीनं देह व्यवसायात ढकलल्याचा आरोप. विवाहानंतर काही दिवसातच पतीकडून जबरदस्ती पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही अशी पीडित महिला म्हणतेय. भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रेमविवाहानंतर पतीनं जबरदस्तीनं देह व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप एका विवाहित महिलेनं केलाय. विवाहानंतर काही दिवसातच पतीनं जबरदस्तीनं देह व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिनं केलाय. विरोध केल्यावर मारहाण, 2 वेळा गर्भपात, सासरच्यांकडून छळ याबाबत पोलिसांनी आरोपांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचाही दावा पीडितेनं केलाय. न्याय मिळावा या मागणीसाठी तिनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. मी भंडारा जिल्ह्यामध्ये इथे मला लखन आहे. त्यांनी मला नागपूरवरून 4 वर्ष अगोदर प्रेम प्रकरण होते माझे. 2 वर्षानंतर त्यांनी माझ्या घरामध्ये लग्न केलं, मंदिरामध्ये लग्न केलं आणि मला इकडे आणला, कारण की त्याला या जायला त्रास होत होता. त्याच्यानंतर मला इथे आणल्यावर आम्ही रूम घेतली किरायाची, बायको नवरा बायको म्हणून राहिलो. आणि माझे त्याच्यानंतर जे पण मानची होती गिरवी ठेवली, त्याच्यामध्ये मी 4 ते 5 वर्ष हे गेला. 4 ते 5 महिने मी त्याच्यामध्ये काढले, भगवले दिवस. त्याच्यानंतर त्याचं काम फुटल्यानंतर तो घरीच बसायला लागला आणि मग मला म्हणला की चाल मी तुला काम देते, तू ते काम कर. त्याच्यानंतर मला त्यांनी बसवलं गाडीवर. मला हिमाचल धाबा येथे रिलायन्स कंपनी आहे, तिथे बाजूला मला तो बसवायचा, कधी वावरामध्ये बसवायचा आणि तिथे कस्टमर पाठवायचा. जो पण पैसा यायचा तो ऑनलाईन यायचा आणि कॅश यायचा तो त्याच्याजवळ राहायचा. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की तू तुझ्या आईला सांग की आम्ही लग्न केलं, मी बाहेर राहत आहे. तर त्यांनी नाही सांगितलं. म्हणलं की मी घर बांधल्यावर सांगणार. त्याच्यानंतर माझे गर्भ हुकले. त्यांनी माझ्यावर मारहाण केल्यानंतर माझे गर्भपात दोन्ही पण घरामध्येच खराब झाले आणि मी हॉस्पिटलला नाही जाऊ. या आपण पाहिल्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही सकाळच्या महत्वाच्या घडामोडी. मंत्री उदय सामंतांच्या कोल्हापूरमधील सर्वपक्षीय बैठकीची चर्चा. मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट. शिवसेना कोणाची हा वाद रंगलेला असताना अचानक झालेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार गुन्हे शाखेकडून अटक. माजी खासदार डॉक्टर हिना गावित, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत दाखल गुन्ह्याप्रकरणी कारवाई. भाजप नेते विजय चौधरींचा मुलगा मंदार चौधरी पोलिसांच्या ताब्यात. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मंदार चौधरीला पुण्यातून पोलिसांनी घेतलं ताब्यात. शिवसेना पक्ष चिन्हाबाबतचा निकाल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. शिवसेना पक्ष चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी. शिरूरच्या 17 कमाणी पुलावर महिलेची घोड नदीत उडी. महिलेची ओळख अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. जालन्यात जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. शहरातील नूतन वसाहत परिसरातील धक्कादायक प्रकार. अजय आढाव असं मृत तरुणाचं नाव. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. मुंबई गुन्हे शाखेची विशेष मकोका न्यायालयानं केली तीव्र कानउघाडणी. नाशिकच्या शिरवाडेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा. रोख रक्कम, जुगाराच्या साहित्यासह एक संशयित ताब्यात. मुंबईच्या मजाज बस आगारात स्लॅबचा प्लास्टर कोसळला. दुर्घटनेत 3 मेकॅनिक जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळमध्ये बनावट कर पावतीद्वारे वाहन कर्ज लाटण्याचा प्रयत्न. 23 वर्षीय तरुणाविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.